दरम्यान एक मोठी बातमी बारामतीतून येते। बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडलेली आहे। प्रशिक्षण सुरू असलेलं विमान बारामतीमध्ये कोसळलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना बघायला मिळते। प्रशिक्षण सुरू असलेलं विमान कोसळलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना झालेली आहे। आपण बघतोय प्रशिक्षण सुरू असलेलं विमान बारामतीत कोसळलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी बारामतीतनं येते। बारामतीत पुन्हा एकदा एक विमान दुर्घटना बघायला मिळते आणि विशेषतः प्रशिक्षण सुरू असलेलं हे विमान होतं। हे विमान प्रशिक्षणादरम्यानच कोसळलेलं आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। देवा राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवा, काय अधिकची माहिती आहे? सौरभ, बारामतीमध्ये सातत्यानं शिकाऊ विमान कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत। यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत। आज देखील बारामतीमधील विमानतळ परिसरामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी रेड बर्ड आणि कारवारी एव्हिएशन या दोन कंपन्यांमार्फत शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच ठिकाणी जे शिकाऊ पायलट आहेत ते विमानाचं उड्डाण करत होते आणि केल्यानंतर काही मीटर अंतरावरूनच ते विमान जी पट्टी आहे पटरी त्या पटरीच्या बाजूला कॅम्पसमध्येच आतमध्ये कोसळल्याची माहिती आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा फार मोठं नुकसान देखील झालेलं नाहीये। मात्र यापूर्वी जर आपण बघितलं सौरभ तर दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाल्यानंतर 13 मे 2026 रोजी देखील गोजूबावी परिसरामध्ये अशा पद्धतीचं शिकाऊ विमान आहे ते कोसळलं होतं आणि त्यानंतर आता आजच्या घडीला ऑगस्ट महिन्यामध्ये हा दुसरा अपघात म्हणावा लागेल। जरी हा अपघात कॅम्पसमध्ये तिथल्या तिथं जरी झाला असला तरी देखील विमान दुर्घटना जी आहेत ते सातत्यानं बारामतीमध्ये घडतायत। भले ती शिकाऊ विमानं जरी असली तरी देखील या ठिकाणी ह्या वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्यामुळं नागरिकांमधून काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की यावरती नेमका कंट्रोल लागणार तरी कधी। आज आपण बघतोय की काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सौरभ, निश्चितच देवदास, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय अशा पद्धतीनं बारामतीमध्ये विमान दुर्घटना झालेली आहे। शिक्षण सुरू असलेलं हे विमान कोसळले, या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। बारामतीमधली ही विमान दुर्घटना आपण बघतोय। ह्यापूर्वी सुद्धा मे मध्ये अशीच एक घटना घडलेली होती। प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळण्याची पुन्हा एकदा बारामतीत ही घटना घडलेली आहे। त्यामुळे या एकूणच हद्दीतच हे प्रशिक्षणाची जी हद्द असते त्या हद्दीतच हे विमान कोसळलंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र सातत्यानं अशा घटना बारामतीमध्ये घडतात, त्यामुळे यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी बारामतीतनं।